भारताची बेआबरू झालेली आहे जगामध्ये. आणि पाकिस्तान ठीक आहे, मूर्ख देश आहे. जगभरामध्ये पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांचं स्टेटमेंट आलंय की आम्ही युद्ध जिंकलो, ते युद्ध जिंकले. भारतासारख्या देशाला, देशाच्या प्रधानमंत्र्याला जो अकलेचे दिवे पाजळत होते कालपर्यंत, त्यांना शोभत नाही. कुठे गेले सगळे भक्त, अंधभक्त? कोणत्या अटी शर्तींवर तुम्ही ही युद्धबंदी केली यासाठी एक सर्वपक्षीय बैठक ताबडतोब व्हायला हवी. आणि त्या बैठकीला प्रधानमंत्र्यांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे. प्रधानमंत्र्यांना पळ काढता येणार नाही. युद्धबंदीची खरंच गरज होती का? पाकिस्तान काय लाहोर ताब्यात आलं, कराची ताब्यात आलं, इस्लामाबादवरती बॉम्ब टाकले, मग माघार घ्यायची गरज काय? ही वेळ अशी होती की पाकिस्तानला कायमस्वरूपी धडा शिकवण्याची वेळ असताना, संधी असताना, आणि भारतीय सैन्याचं मनोबल प्रचंड उंचावलेलं असताना देशाच्या राजकीय नेतृत्वानं अचानक कच खाल्ली. देशाच्या राजकीय नेतृत्वानं कच खाल्ली आणि आमच्या सैन्याचं आणि देशाचं मनोबल हे त्यांनी उद्ध्वस्त केलं. कोणासाठी? प्रेसिडेंट ट्रम्प. त्यांचा संबंध काय? एका सार्वभौम राष्ट्राच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रेसिडेंट ट्रम्पला अधिकार काय? आणि जे मिस्टर मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना 26/11च्या हल्ल्यानंतर जेव्हा आपण युनोमध्ये गेलो पाकिस्तान विरुद्ध, जेव्हा ओबामाशी चर्चा केली, तेव्हा हेच मोदी सांगत होते, ओबामा के पास जाकर रो रहे हैं, ओबामा के पास जाकर रो रहे बचा दो. आता मोदी काय ट्रम्पकडे जाऊन लढतायत, अमित शहा ट्रम्पकडे जाऊन लढतायत. या देशाचा हुतात्म्यांचा, ज्या 26 माय भगिनींचा सिंदूर पुसला गेला, त्यांचा त्यागाचा केलेला हा अपमान आहे. हे सिंदूर बिंदूर हे सगळं राजकारण झूट आहे त्यांचं. मी आता स्पष्टपणे सांगतो, काही माघार घ्यायची गरज नव्हती. या क्षणी जेव्हा आपण एका टोकाला जाऊन पोचलेलो आहोत, तेव्हा अशा प्रकारचा अवसानघात करणं हे कोणाच्या तरी दबावाखाली कोणाला तरी फायदा पोचावा यासाठी ही युद्धबंदी जाहीर केली.